खचाखच भरलेलं नेहरू स्टेडियम, चाहत्यांची समर्थकांची मोठी गर्दी, आई वडील मित्र परिवार आवर्जून उपस्थित, अभिनेत्री त्रिशा कृष्णनची पहिल्या रांगेत हजेरी. पण विजयचं कुटुंब मात्र दुरावलेलं. कारण काय? दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय म्हणजे सी विजय जोसेफ आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. अवघ्या 2 वर्षांचा त्यांचा पक्ष टीव्हीके सत्तेत आलाय. नुकताच चेन्नईमधल्या नेहरू स्टेडियम मध्ये टीव्हीके प्रमुखांसह 9 जणांचा शपथविधी कार्यक्रम दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला विजय यांचे चाहते, समर्थक, नेते मंडळी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी खास दिल्लीहून चेन्नईला विजय यांचे मित्र राहुल गांधीही आले होते. पण या सगळ्या गर्दीत विजयची पत्नी आणि मुलं मात्र दिसली नाहीत. त्याचवेळी पहिल्या रांगेत अभिनेत्री त्रिशा कृष्णन मात्र आवर्जून हजर होती. साहजिकच बऱ्याच नजरा त्रिशावर खेळल्या होत्या. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या या ऐतिहासिक क्षणावेळी विजयचं स्वतःचं कुटुंब मात्र गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलं. अर्थात ही चर्चा होती विजय आणि त्रिशा यांच्या विवाहबाह्य संबंधांची. आणि नेमकं हेच कारण असल्यानं विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हत्या अशी माहिती समोर आली आहे. एकीकडे विजय चित्रपटसृष्टी स्टारडम मिळवत सुपरस्टार झाला, तर दुसरीकडे राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच धडाकेबाज एंट्री घेत थेट मुख्यमंत्री झाला. पण यात विजय यांची पत्नी आणि मुलं मात्र दुरावलेली दिसली. खरं तर गेले काही दिवस विजय आणि पत्नी संगीता यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. पण शपथविधी सोहळ्याला संगीता आणि मुलांच्या गैरहजेरीनं या चर्चेवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. संगीता आणि विजय यांचा विवाह 1998 साली झाला. आधी रजिस्टर पद्धतीनं आणि मग 1999 साली हिंदू परंपरेनुसार विजय आणि संगीता विवाहबद्ध झाले. संगीता ही विजयची खूप मोठी चाहती होती आणि पहिल्या भेटीतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या दोघांना 2 मुलं आहेत. मात्र आता 27 वर्षांनंतर या दोघांचा घटस्फोट होतोय. संगीता यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही केलाय. यावेळी संगीता यांनी विजयवर विवाहबाह्य संबंध आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. एकीकडे विजय यांनी तामिळनाडूसारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी स्वीकारली आहे, त्याचवेळी वैयक्तिक आयुष्यात मात्र सगळं हातातून निसटताना दिसतंय. थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यातली जवळीक याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे विजयची मुलंही त्यांच्यापासून दुरावल्याचं चित्र आहे. संगीता यांच्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम त्यांची मुलं जेसन संजय आणि दिव्या साशा यांच्यावर होताना दिसतोय. मुलगा जेसन संजयनं आपल्या नावापुढचं वडिलांच्या नावाचं आद्याक्षर व्ही हटवून आईच्या नावाचं एस हे आद्याक्षर लावल्याचं समोर आलंय. दक्षिणेत स्वतःच्या नावाआधी आई किंवा वडिलांच्या नावाचं आद्याक्षर लावलं जातं. आता विजय यांच्या मुलानं वडिलांचं नाव हटवल्यामुळं कुटुंबातला वाद किती टोकाला गेलाय हे स्पष्ट होत आहे. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून संगीता आणि मुलं विजयपासून वेगळे राहत आहेत. विजयच्या कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात किंवा कौटुंबिक सोहळ्यात गेल्या काही काळापासून विजय यांची पत्नी आणि मुलांची उपस्थिती दिसलेली नाही. या प्रकरणावर विजय किंवा त्यांच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. तरीही सोशल मीडियावर त्यांच्यातल्या दुराव्याची चर्चा थांबलेली नाही. त्याचवेळी विजय पत्नी संगीतापासून वेगळं होण्यामागे अभिनेत्री त्रिशा कृष्णन सोबतचे संबंध कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसात त्रिशा आणि विजय यांच्यातलं मैत्रीचं नातं अनेकदा समोर आलं. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि विजयच्या पक्षानं 108 जागा जिंकल्या. या आनंदाच्या क्षणी त्रिशा कृष्णन विजयला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर 10 मे रोजी विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याही दिवशी शपथविधी सोहळ्यात त्रिशा पहिल्या रांगेत हजर होती. या सोहळ्यात त्रिशा यांनी विजयच्या आईला आणि बहिणीला भेटल्याचं, त्यांच्यासोबत बसल्याचं समोर आलं. इतकंच काय तर विजयनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्रिशानं विजयच्या आईला मिठी मारल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. हे सगळं होत असताना विजयची सोबती, जिनं 27 वर्ष कुटुंब सांभाळलं, ती विजयची पत्नी संगीता मात्र हजर नव्हती. विजय जोसेफ आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी त्यांनी धडाडीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. पण वैयक्तिक आयुष्यात मात्र विखुरलेपण आल्याचं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.